नमस्कार, मी अमोल मोरे. वीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण अशा 4 महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्या तरी एकाच मोठ्या चित्राचा भाग आहे. भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेतील झेप, जागतिक पातळीवर मजबूत होत असलेली भारतीय अर्थव्यवस्था, सोन्या चांदीतील गुंतवणूकदारांची हालचाल आणि शेअर बाजारातील आजची सकारात्मक सुरुवात, या सगळ्या बातम्या मिळून भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाची साक्ष देत आहेत. सर्वात आधी सुरुवात करूया भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मोठ्या यशापासून. भारताने AI क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतात विकसित झालेला सर्वम AI या AI प्रणालीने काही महत्त्वाच्या बेंचमार्क चाचण्यांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीच्या AI मॉडेल्सला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे ChatGPT, जेमिनी यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रणालीच्या तुलनेत भारत केंद्रित कामगिरीत सर्वम AIने सर्वाधिक प्रभावी निकाल दिला आहे. ही कामगिरी केवळ तांत्रिक यश नसून भारताच्या डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. सर्वम AIची खरी ताकद म्हणजे भारतीय भाषा, लिपी आणि स्थानिक संदर्भाची सखोल समज. अनेक जागतिक AI मॉडेल्स मुख्यतः इंग्रजी आणि पाश्चात्य भाषांवर आधारित असतात. मात्र सर्वम AIची रचना सुरुवातीपासूनच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली यासारख्या भारतीय भाषांवर केंद्रित करण्यात आली आहे. यामुळे सरकारी कागदपत्रे, स्थानिक अर्ज, हस्तलिखित मजकूर आणि प्रादेशिक दस्तावेज समजून घेण्यात ही प्रणाली अधिक अचूक ठरते. विशेषतः ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजेच OCR या चाचण्यांमध्ये सर्वम AIने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय लिपींमधील संयुक्त अक्षरे, वेगवेगळ्या लेखनशैली, अस्पष्ट हस्तलिखित मजकूर हे ओळखण्यामध्ये या मॉडेलने अचूकता दाखवली आहे. काही चाचण्यांमध्ये 80% अधिक अचूकता साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कामगिरी अनेक जागतिक मॉडेल्सपेक्षा सरस असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामुळे बँकिंग, न्यायालयीन प्रक्रिया, सरकारी सेवा आणि शिक्षण क्षेत्रात दस्तऐवजांचं डिजिटल रूपांतर अधिक वेगाने आणि कमी खर्चात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वम AIची आवाजावर आधारित संवाद प्रणाली भारतासाठी विशेष उपयुक्त ठरत आहे. देशातील विविध बोलीभाषा, उच्चार, मराठी इंग्रजी किंवा हिंदी इंग्रजी मिश्र भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता या प्रणालीमध्ये अधिक प्रभावी ठरत आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात जिथे इंग्रजीचा वापर मर्यादित आहे तिथे ही प्रणाली डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा थेट फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांच्या मते सर्वम AIचे हे यश हे केवळ एका स्टार्टअपचे यश नसून मेड इन इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता चळवळीतील एक मोठ्या चळवळीचे हे यश असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक डेटा, स्थानिक गरजा, स्थानिक भाषा यावर आधारित AI विकसित केल्यास जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांना देखील टक्कर देता येते हे या यशातून स्पष्ट झाले आहे. आणि हीच तांत्रिक ताकद पुढे भारताच्या आर्थिक विकासाला थेट हातभार लावणारी ठरत आहे. याच आर्थिक चित्राचा पुढील भाग मूडीजच्या अहवालातून स्पष्ट होतो. जागतिक पतमानांकन संस्था मूडीज यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक मोठा अंदाज वर्तवला आहे. मूडीजच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.4% दराने वाढणार असून हा वाढीचा दर G20 गटातील सर्व देशांमध्ये सर्वाधिक असेल. जागतिक मंदीची भीती, युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापारातील तणाव हे असून देखील भारत वेगाने पुढे जाणार असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मूडीजच्या मते भारतीय आर्थिक वाढ प्रामुख्याने देशांतर्गत मागणीवर आधारित असेल. वाढता मध्यम वर्ग, ग्राहक खर्चातील सातत्यपूर्ण वाढ आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे आर्थिक गती टिकून राहील. सरकारकडून सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, रस्ते, रेल्वे, बंदरे आणि डिजिटल व्यवस्थेमुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळ मिळणार आहे. रोजगार निर्मिती वाढल्यामुळे बाजारात पैसा फिरता राहील असा अंदाज देखील मूडीजने व्यक्त केला आहे. या अहवालात बँकिंग क्षेत्राबाबत देखील सकारात्मक चित्र मांडण्यात आले आहे.
देशातील बँकांची भांडवली क्षमता मजबूत असून थकबाकीदार कर्जाचे प्रमाण नियंत्रणात आहे. पुढील 12 ते 18 महिन्यात बँकिंग प्रणाली स्थिर राहणार असून कर्ज पुरवठा सुरळीत राहील असा मूडीजचा अंदाज आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काही अडचणी दिसू शकतात, मात्र त्या संपूर्ण व्यवस्थेला धोका निर्माण करणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2025 आणि 26 मध्ये भारताचा आर्थिक वाढ दर हा 7.4% पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. ही मजबूत कामगिरी पुढील वर्षासाठी भक्कम पाया ठरेल. महागाई नियंत्रणात राहणे, सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि धोरणात्मक सुधारणा करणे यामुळे भारताची अर्थव्यवस्था संतुलित मार्गावर राहील असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. जागतिक पातळीवर भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे आणि हाच विश्वास आपल्याला पुढे सोने आणि चांदी आणि शेअर बाजारात देखील दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या तीव्र घसरणीनंतर सोने आणि चांदी संबंधित एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजेच ETF मध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. किमती मोठ्या प्रमाणात खाली आल्यानंतर गुंतवणूकदारांनी बाय द डिप हे धोरण स्वीकारत मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे ETF पुन्हा हिरव्या निशाणीत आले. जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये सुधारणा होत असल्याचा फायदा भारतीय ETF बाजाराला देखील पाहायला मिळाला. विशेषतः चांदीच्या ETF मध्ये सर्वाधिक तीव्र उसळी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात सुमारे 7 ते 6% वाढ नोंदवण्यात आली. याचा परिणाम म्हणून भारतातील अनेक चांदी ETF मध्ये 8 ते 9% पर्यंत वाढ ही झाली आहे. विशेषतः चांदीच्या ETF मध्ये अधिक तीव्र उसळी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात सुमारे 6 ते 7% वाढ नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून भारतातील अनेक चांदी ETF मध्ये 8 ते 9% पर्यंत वाढ ही झाली. गेल्या आठवड्यात चांदी ETF मध्ये 19 ते 26% पर्यंतची मोठी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे सध्याची पातळी अल्पकालीन तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आकर्षक वाटू लागली. सोन्याच्या ETF मध्ये देखील मर्यादित पण सकारात्मक सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 2% वाढल्या असून देशांतर्गत सोन्या ETF मध्ये 1.5 ते 3% दरम्यान वाढ ही नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन दृष्टीने सोनं अजूनही महागाई चलनातील अस्थिरता, जागतिक भूराजकीय तणावापासून संरक्षण देणारा सुरक्षित पर्याय हा मानला जात आहे. दरम्यान MCX वर आज सोन्या चांदीच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,57,910 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोने सुमारे 1,47,500 रुपये प्रति 10 ग्राम, तर 18 कॅरेट सोनं सुमारे 1,18,440 रुपये प्रति 10 ग्राम इतक्या पातळीवर व्यवहार करत होते. चांदीच्या दरामध्ये देखील आज लक्षणीय घसरण नोंदवली गेली. MCX वरील व्यवहारात चांदीचा दर हा 2,57,523 रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे. या सगळ्या आर्थिक आणि गुंतवणूक घडामोडीचा परिणाम आजच्या शेअर बाजारात देखील स्पष्टपणे दिसून आला. आज 10 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात सकारात्मक केली होती, तशी आजही सुरुवात सकारात्मक झाली. आज सेन्सेक्स सुमारे 208 अंकाने वाढून 84,273 वर बंद झाला, तर निफ्टी 50 सुमारे 67 अंकाच्या वाढीसह 25,935 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँकिंग, IT, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. काही मोठ्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने संबंधित शेअरमध्ये 5 ते 10% पर्यंतची वाढ नोंदवली गेली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील 0.5 ते 1% पर्यंतची वाढ ही नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन काळात बाजारात चढ उतार राहू शकतात, मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सध्याची पातळी महत्त्वाची आहे. मजबूत अर्थव्यवस्था, तांत्रिक प्रगती आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे बाजारात दीर्घकालीन प्रवास सकारात्मक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच आजच्या चारही बातम्या एकाच दिशेने निर्देश करतात. भारत केवळ वेगाने वाढत नाही, तर तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि बाजार या तिन्ही आघाड्यांवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.